नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी आला आहे. प्रॉब्लेम असा आहे की हे जे आपण कॅमेरे बघतो हे सगळे आउटडोर कॅमेरे लागलेले आहेत आणि ह्यांच्यासाठी जो POE स्विच लागलेला आहे तो गार्डनपासून जवळ असल्यामुळे त्याच्यावरती नेहमी पाणी ओढून तो जळून जातो आहे. तर आपण इथे आज आउटडोर POE स्विच लावणार आहे. तर हा स्विच कसा लावायचा ते आज आपण बघणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, हा जो आहे इथे आपला POE स्विच आहे आणि हा कॅमेरा आहे. या एरियामध्ये टोटल 6 कॅमेरे आहेत. 6 कॅमेऱ्याचे वायरिंग आपल्या सर्व या बॉक्समध्ये आलेले आहे. मित्रांनो, हा जो आहे हा आपला आउटडोर POE स्विच आहे. हा CP+ कंपनीचा आहे. 8 पोर्टचा POE स्विच आहे. आपण बघू शकता हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे. ज्याला चारी बाजूने पूर्ण वॉटरप्रूफ केलेलं आहे. इथे बॅक साईडला जे आहे इथे याची हिटसिंग दिलेली आहे आणि खाली जे आहे हे बोलपास दिलेले आहे. मित्रांनो, हा आपला टोटल 150 कॅमेऱ्याचा सेटअप आहे. कुणाला जर या सेटअपबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सेटअप एक्सप्लेन करणार आहोत. मित्रांनो, बघू शकता हा जो आहे हा आपला 8 चॅनलचा POE स्विच आहे. हे पहिले जे 8 पोर्ट तुम्हाला दिसत आहेत हे POE पोर्ट आहेत आणि हे जे 2 आहेत हे अपलिंक आहे आणि हे जे 2 आहेत हे आपले मॉड्युलर पोर्ट आहेत. हा आपला मॉड्युलर आहे जो आपण मॉड्युलर पोर्टला फिक्स करणार आहे आणि जिथे आपली फायबर ऑप्टिक केबल कनेक्ट होणार आहे. हा आपण मॉड्युलर पोर्टला आपण फिक्स करून देऊ. आता आपण हा स्विच फिक्स करून घेऊ आणि याच्या केबल कशा लावायच्या आहे हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे ते काही एवढं एक्सप्लेन करणार नाही. मित्रांनो, हे जे काम आहे हे प्रोजेक्ट लेवलमध्ये काउंट केलं जातं. कुणाला प्रोजेक्ट लेवलमध्ये काम कसं करायचं याची जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्ट लेवलमध्ये कसं काम केलं जातं त्या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवू. मित्रांनो, जवळपास 92% लोक असे आहेत की जे आपले व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत जेव्हा सबस्क्राईब करतात तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठीची मेहनत करतो, त्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटल्यासारखं वाटतं. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये सांगत चला. मित्रांनो, CCTV संदर्भात किंवा कम्प्युटर लॅन संदर्भात IO पोर्ट पंचिंग किंवा पॉईंट टू पॉईंट टेक्नॉलॉजी याबद्दल आपल्याला कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा, जेणेकरून आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.